बातमी थेट तुमच्या किचनशी संबंधित. रोजच्या स्वयंपाकातला कुकर वापरताना जरा काळजी घ्या. आम्ही असं का म्हणतोय पाहूयात नाशिकमधून एक धक्कादायक बातमी. एका कुकरची शिट्टी झाली नाही आणि हा सगळा अनर्थ घडलाय. नाशिकच्या जेल रोड परिसरातील आयोजनाप्रमाणे वडे तयार करण्यासाठी त्यांनी बटाटे शिजवायला कुकर लावला. बराच वेळ कुकरची शिट्टी झाली नाही. त्यामुळे संजय कुकरच्या जवळ गेले आणि त्यांनी शिट्टी हलवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी कुकरचा मोठा स्फोट झाला. कुकरचं झाकण वर उडालं आणि पाटील यांच्या अंगावर आदळलं. त्यांच्या छातीला, पोटाला, हाताला गंभीर दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच संजय यांचा मृत्यू झाला. आवाज इतका होता की आजूबाजूला लोक गोळा झाले आणि तो फॅब्रिकेशनवाला पण समोरून पळत आला आणि तो मुलगा जो आहे तो बघायला गेला का काय झालं, तर त्याला 1-2 मिनटं लागली. वाफ इतकी होती मोठी का त्याला ते धुऱ्यामुळे दिसला नाही आणि तो बघता क्षणी असा तोंडावर पडलेला होता, हाताला लागलेलं होतं, वाकडा झालेला होता हात आणि त्यांनी सरळ केलं, त्याच्या तोंडाला हात लावला, विचारलं काका काका काय झालं, पण त्याला काही रिस्पॉन्स नाही मिळाला, काही बोलणं नाही, काही नाही. सर्वांनाच हादरवून टाकणाऱ्या या घटनेनं सराईतपणे अगदी डोळे झाकपणे स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींना सतर्क केलंय. 3 शिट्ट्या झाल्या की भात शिजतो, बटाटे उकडतात. शिट्टी नाहीच झाली तर हँडलवर 1-2 थाप मारल्या की शिट्टी होते. या भ्रमात राहणाऱ्या महिलांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कुकरची नियमित दुरुस्ती करणं गरजेचं आहे. रबरी रिंग किमान वर्षभरानंतर तरी बदला. व्हॉल्व्ह त्याचं काम व्यवस्थित करतोय की नाही याची तपासणी केली तर असे अपघात टाळता येतील. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.